नमस्कार शेतकरी बांधवांनो, आज आहे 7 ऑगस्ट. मिशन समृद्धीमध्ये मी संदीप गायके आपल्या सर्वांचे परत एकदा स्वागत करतो. आजच्या व्हिडिओमध्ये कसं आहे, आपण प्रत्येक गोष्ट ही शेतकऱ्याला दाखवत आलेला, आज पण मी तुम्हाला दाखवणार आहे. हा जो प्लॉट आहे, हा मिरचीचा प्लॉट आपण बघू शकता. लागवड कधीची आहे, रिझल्ट काय कशा पद्धतीने आलेले आहेत आणि तुम्हाला विश्वास बसणार नाही असा हाताळणीचा तोडा यांनी घेतलेला आहे. आता तो हाताळणीचा तोडा झाला आहे किती, याच्यावर तुमचा अजिबात विश्वास बसणार नाही. पण हे त्यासाठी मी प्रूफ ठेवला आहे हातामध्ये की खरोखर तेवढा निघतो की नाही निघत आहे. या शेतकऱ्याचे अनुभव सर्वात पहिले घेऊयात आपण. दादा नमस्कार. नमस्कार. नाव सांगा तुमचं. दिगंबर यादव विसे, तुमचं गाव, तालुका, जिल्हा. जाफराबाद तालुका, जिल्हा जालना. आपला हा जो प्लॉट आहे, मागच्या वर्षीपासून आपण मिशन समृद्धी अंतर्गत मार्गदर्शन आणि ट्रीटमेंट ही घेऊ राहिले. तर मागच्या वर्षीचे अनुभव पाहता यावर्षी तुम्ही मिशन समृद्धी अंतर्गत सुरुवातीपासून ट्रीटमेंट ही घेऊ राहिले. तर यावर्षी ही जी प्लॉट आहे आपले, किती लागवड पूर्ण क्षेत्र तुमचं दोन्ही मिळून समजून घ्या 10,000 खोडे. 10,000 खोड म्हणजे जवळपास 1.5 एकर जवळचा प्लॉट तुमचा आहे. सव्वा एकर 1.5 एकरचा प्लॉट तुमचा आहे. काही इथं आहे आणि काही तिकडे खाली पण आहे, बरोबर आहे. आता मला एक सांगा, हिची हाताळणी सुरू आहे सध्या आणि तिची हाताळणी झालेली आहे. जो दुसरा अर्धा एकरचा प्लॉट आहे, 4-5 हजार काडी, त्याची हाताळणी झालेली आहे. ती व्हरायटी कोणती आहे? ती आपली आदिरा आहे आणि करिश्मा आहे 10-12 तास. आदिरा आणि करिश्मा. आणि आपण ज्या व्हरायटीमध्ये उभे आहे ही आपली हिच्यात 4 वराटे. कोणत्या तलवार आहे, करिश्मा आहे, गौरी आहे, मुक्ता आहे. मग हिच्या 4 व्हरायटी आहेत. म्हणजे 2-2 हजार काडी हिच्यात घेतलेल्या आहेत आपण. 2,000 काडी हिच्यात घेतलेल्या आहेत आपण. तर हिची सध्या हाताळणी सुरू आहे. जो हाताळणीचा तोडा आपला जो निघला सुरुवातीचा, तो किती निघला? तो 2 टन निघला. 2 टनापर्यंत निघला. किती पोते निघले होते? ते समजून घ्या 40 पोत्याला. 40 पोत्यापर्यंत आपला माल निघला होता. बघा शेतकरी बांधवांनो, त्याच्यातले काही पावत्या मी तुम्हाला दाखवतोय. त्यांनी ज्या हाताळणीचा तोडा तोडला होता ना, हे बघा इथं तारीख पण दिलेली आहे, 22/7. भिसे यांचं नाव आहे. इथं तारीख बघा 22/7. यांनी एक पोतं या ठिकाणी दिलं. इथं यांना 3900चे भाव भेटले. इथं 25/7. इथं यांनी 5 पोते दिले. इथं 24/7. इथं यांनी 4 पोते दिलेत. इथं जर आपण 4/8 बघितलं तर या ठिकाणी आता 60 म्हणजे 3 पोते दिलेत. इथं 1. असं करत यांनी टोटल 40 पोत्यापर्यंत हा माल तोडलेला आहे. हे त्याचे प्रूफ आहे, हे पावत आहेत. यांना जवळपास भेटला 4,000 ते 6,000 पर्यंत भाव, बरोबर ना. आता सध्या भाव हे कमी झालेले आहेत, तरी 3500 ते 3600 पर्यंत भाव सध्या सुरू आहेत. पण आपल्या 4,000-5,000 रुपयापर्यंत पण भाव भेटलेले आहेत. तर मागचा तोडा कसा राहिलाय? चांगला राहिला. पण विश्वास बसेल का एवढा तोडा हाताळणीचं काही शक्यच नाही. बरं, आता दुसरा तोडा कसा निघेल? पहिला जर कधी 40 पोत्याचा निघला म्हणजे 2 टनापर्यंत माल निघला, तर हा निघेल किती? आता दुसरा समजून जादा निघला असता, पण पावसामुळे थोडी खान झाली. पण आता हा जो मागचा पाऊस लागून राहिला, याच्यामुळे बऱ्याचशा लोकांच्या प्लॉटवरती भुरी आली, डावणी आली, पूर्ण पानं खाली आले, मिरच्या सडू राहिल्या. तसं आपल्या याच्यामध्ये जास्त प्रॉब्लेम आहे? नाही, एवढा प्रॉब्लेम नाहीये. आपलं जे प्रोडक्ट वापरल्यामुळे ते जर रोग प्रतिकार शक्तीमुळे असल्यामुळे जरा टिकून प्लॉट टिकून आहे. बरं, आपण म्हणजे मिशन समृद्धी अंतर्गत जे काही मी तुम्हाला सुचवलं, याच्यामध्ये व्हायरससाठी एकही औषध नाही, व्हायरस येऊ नये म्हणून नाही. पण जे काही औषधी तुम्ही वापरले, ह्या फक्त झाडाला इम्युन सिस्टम वाढून ठेवण्यासाठी, की झाडाची रोगप्रतिकार शक्ती वाढून राहिली पाहिजे, प्लॉट टिकला पाहिजे, जास्त दिवस हा गेला पाहिजे. तर हा जो लागवडीचा प्लॉट आहे, हा कधीचा आहे? याला आता 2.5 महिने झाले. याला 2.5 महिने कंप्लीट झाले. 7 ऑगस्टला 2.5 महिने कंप्लीट झाले. तर हिच्यामध्ये आता हाताळणीचा जो माल आहे, हिच्यात कसं वाटतोय? हा बी चांगला निघून. हा तो जेवढा आहे तेवढाच हाय निघेल का त्याच्यापेक्षा जास्त निघेल? चांगला माल. बघा शेतकरी बांधवांनो, हे बघा आता सध्या तुमच्या समोर आहे हा माल आहे. हे दादा तुमच्या समोर. आता हे बघा तिच्या शेजारचं हे झाड, याला पण तुम्ही माल पहा. इकडं पहा तुम्ही याला माल, आणि हे पण इकडे तुम्ही माल बघू शकता. सगळा सारखा माल तुम्हाला इथून दिसेल. बरं, एवढाच नाही, थोडंसं पुढे या सर अजून. हे बघा या तासामध्ये पण आपण आलोय. मुद्दामून यांनी ते उभं केलंय की ह्या तासामध्ये तुम्ही या ठिकाणी माल बघू शकता. हे बघा हाताळणीचा तोडा आहे, तर पाला पण जास्त आहे. हे बघा, पण माल पण त्याच्यामध्ये तेवढाच आहे. बरं, अजून थोडं पुढे एकाच ठिकाणी दाखवता काय म्हणेन सर? एकाच ठिकाणी दाखवता. हे बघा, हे बघा 2-4 झाडं नाही, तर टोटल झाडांचा माल तुम्ही या ठिकाणी पाहू शकता. सर मागासारखा थोडंसं. हे बघा, याही झाडांना माल बघा. हे माल पाहिजे कशा पद्धतीनं हा माल. पण झाडांची हाईट, फुटवा, माल, हे फुलं तुम्ही इथं वरती थोडंसं दाखवा. ही फुलांची संख्या पहा इथं. अजून जर आपण खाली आलो इकडे, आता हे खराब झाड आहे, इथं पण तुम्ही माल पाहू शकता. असं काही नाही. हे बघा, हे पहा माल.
हे बघा. हे माल बघा, इथं पाला प्लस माल दोन्ही पण गोष्टी तुम्हाला पाहायला मिळतील. हे बघा कसा वाटतोय हा माल, मला कमेंटमध्ये निश्चितपणे सांगा. असाच माल यांचा त्या पहिल्या प्लॉटला सुद्धा होता आणि तो निघाला किती, 2 टनाच्या पुढे 1 हाताळणीचा तोडा त्यांचा झाला आहे. तर आता जर दुसरी तोडा जर तोडायचा झाला सर तर तेवढाच निघेल का अजून जास्त निघेल? तेवढंच निघाल. तेवढाच निघेल. पण हा जर पाऊस नसता आणि वातावरण चांगलं असतं मग किती निघलं मग असतं? ज्यादा निघला असता. म्हणजे आतापर्यंत जो काही खर्च तुम्ही तुमच्या मिरची पिकासाठी केला होता तो त्या हाताळीच्या तोड्यात पूर्ण निघला का? जिथं आपली 2 एकर मिरची नाही पाहिजे तिथं 1 एकर मिरची पाहिजे, पण त्याचं ट्रीटमेंट चांगलं पाहिजे. ट्रीटमेंट चांगलं पाहिजे. मग जे काही मार्गदर्शन तुम्हाला मिशन समृद्धी अंतर्गत झालं, जे काही तुम्हाला औषधी सुचवल्या गेल्या, ज्याच्यामध्ये कोणत्या कोणत्या औषधी तुम्ही चांगल्या वाटले तुम्हाला? लेक्सा क्वालिटी प्रोटेक्शन, आपली डमस्टार, या प्रोडक्ट ते भूमी ट्रिप वगैरे वापरलं आपण? ते पण वापरले. त्याचे रिझल्ट कसे वाटले? जे काही चांगले सुचवले? मुळीसाठी त्याच्यासाठी चांगलं काम करतं, झाडाचे योग्य मस्त. आणि सर्वात महत्त्वाचं जे आपलं एक औषध मी तुम्हाला सुचवलं होतं, ज्याच्यामध्ये पीएच बॅलन्स करणे, स्प्रेडर करणे, आंतरप्रवाहीचं काम करणे, ते पेनिट्रेटिंग करणे, ते आपलं क्वालिटी स्प्रेडर, ते कसं वाटलं? चांगलं आहे त्याचं बी result. उन्हाळ्यामध्ये तुम्ही काय साठी सोडलं, जमिनीमधून जेव्हा सोडलं तर तेव्हा पाणी धरून ठेवण्यासाठी हा. सोडलं होतं, हा. आणि आता जेव्हा आपण त्याला सोडतो तर पाणी पांगवण्यासाठी पण ते काम हा. करतो. म्हणजे तुमच्या माध्यमातून खूप साऱ्या शेतकऱ्यांनी अनुभव पण घेतलेले, रिझल्ट पण बघितलेले आहेत. Result बघा आहे. समाधानी आहात तुम्ही? हा, समाधान. जे काही मार्गदर्शन तुम्हाला झालं, जे काही ट्रीटमेंट तुम्हाला झाली? हा. बघा शेतकरी बांधवांनो, मिशन समृद्धी अंतर्गत हा मी यांचा यावर्षीचा दुसरा व्हिडिओ बनवत आहे. तुम्हाला यांचे जर व्हिडिओ बघायचे तर पहिला पण यांचा व्हिडिओ बघा, तिथं माल कसा दिसतो ते पण बघा, आणि मागच्या वर्षीचे पण काही व्हिडिओ मी त्यांचे अपलोड केलेले आहेत ते पण व्हिडिओ बघा. फक्त हे शेतकरी मिशन समृद्धीमध्ये फक्त नेक्स्ट व्हिडिओ बनवण्यापुरते नाही आहेत, तर हे तुम्हाला ज्या काही गोष्टी आम्ही केल्या ते लाईव्ह दाखवण्यासाठी ह्या सगळ्या काही गोष्टीचा अट्टहास आहे. म्हणजे आपण जे करतो तेच आपल्या शेतकऱ्यांना दाखवायचं आहे, आणि दाखवायचं असं आहे की रिझल्ट बोलले पाहिजेत, आपण बोलण्यापेक्षा रिझल्ट बोलले पाहिजे. बघा एक पूर्ण प्लॉटवर एक नजर टाका इकडे, कशा पद्धतीने हा प्लॉट बहरतोय. आणि आता सध्या लोकांचे प्रॉब्लेम आहे, फुलं लागत नाहीये, पानगळ होते, फुलगळ होते, पाणी जास्त झालंय, मुळ्या सडून राहिल्या, मुळ्याला गाठी बनत आहेत, अशी काही प्रॉब्लेम आपल्या प्लॉटमध्ये सध्या दिसत आहेत का? नाही ना. म्हणजे समाधानी आहात पूर्णपणे? समाधान. हे शेतकऱ्यांचे अनुभव आहेत. कसा शेतकऱ्यांचे अनुभव वाटले, कसा शेतकऱ्यांचा रिझल्ट वाटला, प्लीज मला कमेंटमध्ये सांगा. आणि जास्तीत जास्त शेतकऱ्यांना हा व्हिडिओ शेअर करा, जेणेकरून त्याही शेतकऱ्यांचा 100% फायदा हा मिशन समृद्धी अंतर्गत झालाच पाहिजे. धन्यवाद शेतकरी बांधव. धन्यवाद दादा. नमस्कार.